नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर. मित्रांनो, मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे कामानिमित्त, त्यामुळे व्हिडिओ बनवायला मागे पुढे होते. थोडंसं सांभाळून घ्या. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत पश्चिम बंगालवरती. आता पश्चिम बंगालची निवडणूक होऊ घातली आहे. त्या निवडणुकीमध्ये निकाल कोणाच्या बाजून लागणार असे आता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. प्रत्येकजण आपापली विश्लेषणं करत आहेत, आपली मतं नोंदवत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोणाचा विजय होईल? मित्रांनो, आताची जी निवडणूक होऊ घातली आहे पश्चिम बंगालमध्ये, त्या निवडणुकीच्या दरम्यान जो काय गदारोळ घातला गेला, म्हणजे SIRच्या निमित्ताने, तो गदारोळ तुम्ही पाहिलाच असेल. ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या, नंतर त्या कोर्टात गेल्या, सुप्रीम कोर्टात गेल्या, अनेक तिने रोडवरती रस्त्यावरती तमाशे केलेत, आंदोलनं केलीत, SIR रोखण्यासाठी अगदी आटोकाट प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तुम्ही पाहिला असेल. आता SIR रोखण्याचा प्रयत्न का केला, तर जे घुसखोर आहेत, बांगलादेशी किंवा रोहिंग्या, यांची मतं तिला मिळत होती. ममता बॅनर्जीला, TMCला ती मतं तिच्या हातातून निघून जातील, त्या मतापासून त्या वंचित होतील. ह्या सगळ्या प्रकारामुळे त्या धास्तावल्या होत्या आणि त्यामुळे ते या SIRला विरोध करत होते. मित्रांनो, SIRच्या विरोधात जो काय प्रकार त्यांनी केला, रस्त्यावर उतरून किंवा कोर्टात जाऊन, नंतर ज्या SIRसाठी जे अधिकारी नेमले होते ते पण सुप्रीम कोर्टाने, त्यांच्या विरोधात सुद्धा तिने अनेक तमाशे केलेत. एवढ्यापर्यंत TMC गेली की त्यांनी त्या अधिकाऱ्यांना बंधक जुना बनवलं. म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, तिथे अराजकता माजली होती आणि ह्या अराजकतेमध्ये तेथील जनता त्रस्त झालेली आहे आणि जनतेने तिथल्या प्रत्येक वेळी राष्ट्रपती राजवट लादा म्हणून केंद्र सरकारकडे मागणी केली होती. केंद्र सरकारकडे ते आशेने बघत होते की राष्ट्रपती राजवट ते लादतील पश्चिम बंगालवरती आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार उलथवून टाकतील. पण केंद्र सरकारने तसं केलं नाही. त्याच्या मागची कारणं मी ह्या अगोदर सुद्धा अनेक व्हिडिओमधून मी त्याच्याबद्दल आपली मतं मांडलेली आहेत. मित्रांनो, त्याच्या मागे कारण काय आहे, तर जनतेला कळावं आपली ताकद काय आहे, आपली कर्तव्य काय आहेत, आपले अधिकार काय आहेत. आणि ते अधिकाराची आणि कर्तव्याची जर आपण अंमलबजावणी केली चोख, तर आपली ताकद समजून येईल. कारण लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि लोकशाहीमध्ये राजा कोण असतो, तर नागरिक, त्या देशाचा, त्या राज्याचा नागरिक, त्याच्याकडे मतदानाचा हक्क असतो आणि या मतदानातूनच तो एखाद्याला निवडून आणतो आणि एखाद्याचा पराभव करतो. मित्रांनो, ही ताकद कळावी म्हणूनच नरेंद्र मोदीजींनी राष्ट्रपती राजवट आणली आहे. हे सर्वात सबळ कारण आहे, हे मुख्य कारण आहे. मित्रांनो, आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी दिवस रात्र फक्त SIRवर बोलत आहेत आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. आता इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत, यांची धरपकड केली गेली, त्यांना पश्चिम बंगालमधून त्यांची हकालपट्टी झाली, मतदानापासून त्यांना वंचित करण्यात आलं. पण त्याबरोबर त्या मुसलमानांच्या बरोबर जास्त टक्क्याने, जास्त पर्सेंटेजने हिंदूसुद्धा आहेत, जे बांगलादेशमधून आलेले. त्या बांगलादेशीमधून आलेल्या हिंदूंना सुद्धा वंचित केलेलं आहे. मित्रांनो, त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांनासुद्धा काय करते, त्यांच्या मनात सुद्धा एक संशय निर्माण करते, त्यांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण करते, त्यांची सुद्धा दिशाभूल करते. आता ह्या सर्व परिस्थितीमध्ये तो हिंदू संभ्रमित होऊन, दिशाभूल होऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करेल का, असा एक साधा सरळ प्रश्न उपस्थित झालेला आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, तो हिंदू ममता बॅनर्जीला समर्थन करेल की विरोध करेल? मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आता पश्चिम बंगालचा नागरिक हा या अराजक सरकारच्या विरोधात उतरलेला आहे, अगदी रस्त्यावर आला आहे. आणि जे ते मोगममध्ये बोलत होते ते आता स्पष्टपणे बोलायला लागले. त्यामुळे चित्र थोडंसं पलटलेलं दिसते. ते चित्र म्हणजे काय, तर भारतीय जनता पार्टी यांचा विजय. आता या अगोदर सुद्धा मी 1-2 व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी ही निवडणूक लढवली जात नाही आहे किंवा मतदान केलं जाणार नाही. तर हे मतदान जे होणार आहे ते TMCला, ममता बॅनर्जीला पराजित करण्यासाठी. मग इथे जर
दुसरा आणखीन कुठला पक्ष तगडा पक्ष असता, अगदी काँग्रेस जरी असता तरी तो विजयी झाला असता, तरी सुद्धा तो विजयी झाला असता ममता बॅनर्जींच्या विरोधात. अगदी TMC सुद्धा बळकट असतं तर TMC नाही, CPM जरी बळकट असतं तरी TMCच्या विरोधात ते निवडून आले असते. पण आता दोन पक्ष बळकट आहेत, ते म्हणजे TMC आणि BJP. तर TMCला हरवण्यासाठी BJPला जिंकून देणं किंवा TMCला हरवणं हा एकमेव पर्याय आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा. ममता बॅनर्जी संभ्रम निर्माण करते मतदारांमध्ये की तुमचे अधिकार काढून घेतले जातील, तुम्हाला मांस मच्छी खायला मिळणार नाही किंवा तुम्हाला वंचित केलं जाईल, देशामधून तुमची हकालपट्टी होईल. मग जे SIR मध्ये जे हिंदू त्याच्यात जे बाधित झालेले आहेत त्यांच्या मनात ही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते ममता बॅनर्जी. आता ह्याला बळी किती जात आहेत हिंदू हेच ह्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येईल. तसं बघायला गेलं ना मित्रांनो, तर मीडियामध्ये काय चर्चा चालू आहे? 50-50 म्हणजे दोघं तुल्यबळ निवडणूक आहे, तुल्यबळ यांचा हा संग्राम होणार आहे. कोण जिंकेल सांगता येणार नाही, ममता बॅनर्जी की भारतीय जनता पार्टी, असे प्रश्न उपस्थित केले जातात. पण मित्रांनो, ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीत, ज्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत, त्याच्यामागे एक राज असतो, त्याच्यामागे एक गुप्त संदेश असतो. तो संदेश काय? तो राज काय आहे? तर तो राज आहे TMCचा पराजय, ममता बॅनर्जीचा पराजय आणि तिच्या तो अराजकतेचा जे सरकार तिने चालवलं, जे शासन चालवलं, जे प्रशासन चालवलं, त्याच्या विरोधात होणारं हे मतदान आहे. त्यामुळे ममता बॅनर्जीचा पराभव हा स्पष्ट आहे. फक्त तो किती संख्याने होईल, किती संख्याबळाने होईल तेवढंच पाहायचं आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? विजयी ममता बॅनर्जी होतील की शुभेंदू अधिकारी होतील? कारण ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी असे दोन चेहरे पश्चिम बंगालमध्ये वर्तमान काळात दिसून येत आहेत. आता शुभेंदू अधिकारी जे आहेत ते या पूर्वीचे TMCचेच एक नेते होते, त्या ममता बॅनर्जीच्या सोबत ते होते, ते आता भारतीय जनता पार्टीसोबत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जीच्या कमजोरीसुद्धा या शुभेंदू अधिकारींना आहे. त्यामुळे ती एक ताकद भारतीय जनता पार्टीकडे आहे. दुसरा जो काय अराजकता पसरवली होती, महिलांच्या विरोधात जे काय घटना घडत होत्या, महिलांवरती जो काय अत्याचार होत होता, या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली तिथली जनता आहे, त्या अराजक शासनाला, त्या प्रशासनाला. त्यामुळे ममता बॅनर्जीचा पराभव हा नक्की आहे. फक्त तो किती संख्याबळाने होईल, संख्येने होईल तेवढंच पाहायचं बाकी आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.